आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं, आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं, परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही. कारण श्री समर्थ असोसिएशनचं सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे 10 वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प कृष्णाई स्टार अव्हेन्यू. 1 BHK 2 BHK लक्झरियस बंगलो रेडी पोझिशनमध्ये उपलब्ध सुविधा, जवळ सिटी बस स्टॉप, भरपूर पाणी, प्रदूषण मुक्त निसर्गरम्य परिसर, CCTV निगराणीखाली परिसर, लोन सुविधा उपलब्ध, पार्किंग, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल जवळच, त्याचप्रमाणे ओपन जिम व नाना पार्कची सुविधा. सुलभ हप्त्यानेही आपण आपले घर खरेदी करू शकता. चला तर मग वाट कसली बघताय, पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा. आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू, गट नंबर 82/2/2 1 इस्माबाई वांगीकर नगर, शेजारी, पंढरपूर. मोबाईल नंबर 98 22 34 28 23 आणि 98 90 80 0202. मंगळवेढा तालुका व शहरातील विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं निवेदन. आज मंगळवेढा इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मंगळवेढा तालुक्यातील व शहरातील विविध मागण्यांच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग मंगळवेढा पोलीस स्टेशन, मंगळवेढा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मंगळवेढा या ठिकाणी पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागात एसटी बसची व्यवस्था वेळेवर होत नसल्यानं प्रवासी नागरिकांना व विद्यार्थ्यांना मंगळवेढा इथं ये-जा करण्यासाठी अडचणी येत आहेत. ती अडचण दूर करावी व मंगळवेढा विभागातील एसटी बसेसना दुरुस्त व खराब असल्यामुळे प्रवाशांना प्रवास करणं धोकादायक वाटत आहे. त्या बसेसची दुरुस्ती करावी व नवीन बसेसची मागणी करावी. बस स्थानकातील काम गेल्या अनेक दिवसांपासून चालू असून ते लवकरात लवकर पूर्ण करावे. या मागण्यांचं निवेदन आगार व्यवस्थापक संजय भोसले यांच्याकडे देण्यात आले. तसेच मंगळवेढा तालुका व शहरामध्ये अवैध धंद्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं असून तालुक्यामध्ये खुलेआम अवैध दारू विक्री, जुगार, मटका मोठ्या प्रमाणात सुरू असून या अवैध व्यवसायांवर कडक कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर तालुक्यामध्ये खोट्या केसेसचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. याबाबत आपण गांभीर्यपूर्वक विचार करून कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता योग्य तेच काम पोलीस प्रशासनानं करावं. या मागणीसाठी निवेदन मंगळवेढा पोलीस स्टेशन इथं देण्यात आलेलं आहे. तसेच मंगळवेढा शहरातील व ग्रामीण भागातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा व मंगळवेढा शहरातील दुरुस्तीचं काम व सबस्टेशनमध्ये काही बिघाड झाल्यास संपूर्ण शहराचा वीज पुरवठा खंडित केला जातो. यावरती पर्यायी व्यवस्था म्हणून मारापूर, अंधळगाव, MIDC, मंगळवेढा या लगतच्या सबस्टेशनमधून पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात यावी. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे शहरामधील व ग्रामीण भागामधील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा थांबवण्यात यावा. या मागणीचं निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभाग मंगळवेढा यांना देण्यात आले. दिलेल्या सर्व मागण्यांची वेळेवर अंमलबजावणी करावी व तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना व शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देण्यात यावा. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा संबंधित विभागाला देण्यात आलाय. यावेळी लक्ष्मणराव ढोबळे, अनिल सावंत, राहुल शाह, चंद्रशेखर कोंडू भैरी, प्रथमेश पाटील, संतोष रंधवे, माणिक गुंगे, सुरेश कांबळे, जमीर इनामदार, संभाजी भोसले, स्मिता अवघडे, संदेश काळुंगे, संजय मस्के, सागर गुरव, कृष्णा लोंढे, रमेश पवार, अजिंक्य बेंद्रे, विलास पाराधे, वाल्मिक लोखंडे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे मंगळवेढा तालुक्यातील व शहरातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.